नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असा व्हेज पनीर पुलाव कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी इथे एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा तूप देखील मी यामध्ये टाकून घेतलंय। आता तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत। दालचिनी, वेलची, लवंग, मिरी आणि आता बारीक कट केलेला लसूण हे सर्व आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये मी तमालपत्र देखील टाकून घेते। तुम्ही कढीपत्ता देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। आता छान हे परतून झाल्यानंतर यामध्ये मी उभ्या कट केलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकून घेते। मिरच्या टाकून झाल्यानंतर उभा कट केलेले 2 मी कांदे टाकून घेणार आहे। कांदा देखील आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी शिमला मिरची देखील टाकून घेते। बारीक कट करून आपल्याला शिमला मिरची यामध्ये टाकायची आहे। आता एक मोठा टोमॅटो तो देखील मी उभा कट करून घेतलेला आहे, तो पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हिरवा मटार देखील टाकून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या टाकून घेऊ शकता। आता या सर्व आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाला टाकून घेणार आहोत। 1 चमचा मी धना पावडर, 1 चमचा हळद आणि यामध्ये घरगुती गरम मसाला तो देखील मी 1.5 चमचा टाकून घेणार आहे। आता छान आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे, तो देखील मी 1 चमचा वापरलेला आहे। तुम्ही इथे तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर यामध्ये मी पनीर टाकून घेते। पनीर देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। पनीर छान परतून झाल्यानंतर आपण अर्धा तास अगोदर धुवून ठेवलेला तांदूळ तो देखील यामध्ये टाकून घेणार आहोत। तांदूळ देखील आपल्याला छान हा परतून घ्यायचा सर्व भाज्यांमध्ये। तांदूळ हा परतून झाल्यानंतर यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। जास्त वेळ नाही लागणार हा शिजण्यासाठी, कारण आपण हा धुवून ठेवलेला होता तांदूळ। छान आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झाल्यानंतर यावर मी वरून कोथिंबीर देखील टाकून घेते। आता हा पुलाव आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर मी चेक करून घेते की तांदूळ शिजला आहे की नाही। तुम्ही बघू शकता अजून आपला तांदूळ कच्चा आहे, अजून हा 70% शिजलेला आहे, 70 ते 80%। आता मी वरून 1 चमचा तूप देखील टाकून घेणार आहे। तूप टाकल्यानंतर आपल्याला हा 5 मिनिटं अजून वाफ लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला पनीर पुलाव मस्त असा झटपट तयार झालेला आहे। मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।